त्याबद्दल माननीय प्राचार्य डॉक्टर शिंदे सर प्राचार्य आणि महाविद्यालयातील संपूर्ण सर्वच घटकांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. सादरीकरणासाठी हा 27वा अंक आहे. त्यामध्ये विशेष करून त्यावेळेस जबाबदारी दिल्यानंतर एक आपलं थीम करावं लागत असते. अर्थात प्रत्येकजण संपादक आहे. यावेळीची थीम अशी ठरवली होती की कौशल्य विकास. कारण वेगवेगळ्या घटकांचा विचार पाहता आतापर्यंतच्या गेले 7-8 वर्ष 8 ते 10 वर्षांमध्ये 7 वर्षांमध्ये वेगवेगळ्या प्रसार माध्यमांनी केंद्र शासन किंवा राज्य शासनाच्या विविध योजना होत्या की नवीन पिढीसाठी कौशल्य विकास महत्त्वाचा आहे. परंतु पहिला जो संबंध आहे तो डिस्कनेक्ट न करता ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान आणि कौशल्य विकास हा या मुखपृष्ठाचा विषय या ठिकाणी मांडण्यात आला आणि यातूनच वेगवेगळ्या प्रकारचे लेख विद्यार्थ्यांकडून तयार करण्यात आले. त्याचबरोबर प्राध्यापकांनी सुद्धा त्यामध्ये सहभाग घेतला आणि नवीन तंत्रज्ञान कौशल्य विकासाच्या संदर्भामध्ये किती महत्त्वाचा आहे असं दाखवणारा हा अंक 27वा आहे. 2022-23 असणारा हा अंक आहे. आतापर्यंत वेगवेगळे पुरस्कार जे आहेत आता हे थोडेसे मागे पुढे झालेले आहेत. कारण गणपत सरांकडून इनपुट घेतलेले होते आणि ते जसे पुढच्या वर्षामध्ये पुरस्कार मिळाले तशा पद्धतीने ते नोंद कॉन्टॅक्ट केलेले आहेत. अगदी 90 अंकापासून आपल्याला पुरस्कार मिळाला ते आताच गणपत सरांनी सांगितलेलं आहे. त्याबद्दल पुरस्कार नव्हते ते अंक पुढे आपल्याला पुरस्कार मिळत गेलेले आहेत. बरेच 3 अंक पुरस्काराच्या प्रतीक्षा यादीमध्ये आहेत आपले असं असणार आहे. तर मुखपृष्ठाविषयी स्पष्ट करत असताना मुखपृष्ठ देतानाच असं दिलं होतं की आतापर्यंत मुखपृष्ठावरती विशेष करून आपण महाविद्यालयाचा फोटो दिलेला आहे. त्याचबरोबर जे इनोव्हेटिव्ह वाटेल एखादं मोहर आलेलं झाड दाखवलेलं आहे. एखाद्या अंकावरती आपले असणारे खेळाडू वेगवेगळ्या पद्धतीने कसे पोहोचलेले आहेत किंवा 2 टप्प्यातील असणारे वेगवेगळे सायंटिस्ट राजकीय आहेत अशी मुखपृष्ठ दिलेली आहे. तर यावेळेस विचारच अशा पद्धतीने केला की आता जग हे सगळं सोशल मीडियावरती चाललेलं आहे आणि या अनुषंगाने जर आपण कौशल्य विकास थीम ठरवत असो तर त्यानुसारच आपण मुखपृष्ठ सुद्धा तयार करावं. तशा पद्धतीनं मॅडमने मी सांगितलं की माझ्या डोक्यामध्ये काय कल्पना आहे. त्यांना थोडी जर आयडिया दिली होती आणि माझ्याकडची वेबवरती असणारे काही फोटो होते 8 फोटो त्यांना इनपुट म्हणून दिलं होतं आणि मला अशा पद्धतीचं हवं आहे. तर त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने बनवलं. हा सगळी प्रवाह आकृती आहे. सगळा फ्लो चार्ट आहे. त्याचे सगळ्यात महत्त्वाचे आहे ते म्हणजे आयडिया. कारण आता कंटेंट इतका महत्त्वाचा ठरलेला आहे की आपली जो प्रसारित झालेला कंटेंट आहे तो आपल्या इनोव्हेटिव्ह पद्धतीने सादर केला की नवीन वाटायला अशा पद्धतीनं ती आयडिया हे घेतलेला आहे. मुखपृष्ठ अर्थातच QR कोड स्वरूपामध्ये उपलब्ध केलेलं आहे आणि किंडलमध्ये देण्याचा आमचा प्रयत्न पुढचा राहणार आहे. ते मुखपृष्ठ हे चालू दशकामध्ये अखंड भारताच्या कौशल्य विकासाच्या बाबतीमध्ये महत्त्वाचं मानलेलं आहे आणि म्हणूनच मुखपृष्ठावरती ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान आणि कौशल्य विकास या संबंधीचा सर्व प्रपंच प्रवाह आकृतीने दाखवलेला आहे. हा जे वेगवेगळ्या पद्धतीचे सगळे आयकॉन्स दाखवले ते आयकॉन्स आहेत हे प्रवाह आकृतीत दाखवले आहेत की एका पाठोपाठ त्यानुसार आपण पुढे जात आहोत. त्यानंतर जे संपादकीय मंडळ या ठिकाणी लाभलेलं आहे. अर्थातच यामध्ये कनिष्ठ महाविद्यालयातील हिंदी विभागाच्या डॉक्टर खडके मॅडम या मिस झाल्या फोटो काढत असताना. हे संपादक मंडळ आहे की ते प्रभावीपणे काम केलं आणि मला सातत्यानं साथ दिली मार्गदर्शन केलं. विशेष करून त्या संपादक मंडळाचा या ठिकाणी 27वा अंकाच्या संपादक मंडळाचा हा फोटो दिलेला आहे. त्यानंतर जे काही पुरस्कार वेगवेगळ्या स्वरूपामध्ये मिळाले ते आतापर्यंत आपण असं करत होतो की फोटो टाकत होतो आणि त्याच्या खाली जो पुरस्कार मिळालेला आहे त्याबाबतची कॅप्शन लिहित होतो. त्याच्यात एक ॲडिशन असं केलं की हे यूट्यूबचे काही चॅनल्स या ठिकाणी यूट्यूब चॅनल्सवरून आपण तो व्हिडिओ होस्ट केला आणि व्हिडिओ होस्ट केल्यानंतर फक्त आपल्याला आत्ता हा जो नवीन टेक्नॉलॉजी आहे तो अंक फक्त वाचायचा नाही किंवा फक्त बघायचा नाही. कारण अंक पाहत असताना जर साहित्यिक असेल तर साहित्यविषयक बघतो आणि माझ्या महाविद्यालयाचा अंक म्हणून पाहत असताना पहिल्यांदा कुठे लक्ष जातं तर फोटो पेजेसवरती जातं. फोटो पेजेस फक्त पाहण्यापेक्षा ते QR स्वरूपामध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे. जेणेकरून असा QR दिलेला आहे की यामधून आता ॲक्च्युली एनी डेट त्यासाठी मला पाहिजे होतं. माझा मोबाईल जर शेअर होत असेल तर मला लगेच त्याच्यावरून हे शेअरिंग करता येऊ शकतं. हा माझ्या मोबाईलवरती तात्काळपणे लगेच तो QR कोड सर्च करता तो दिसतो. माझ्या मोबाईलवरती ती पूर्ण दिसते. अर्थातच या ठिकाणी एक साईडला वहिनी बोलताना होता आणि दुसऱ्या साईडला त्यांचं जे मानपत्र होतं त्याचं वाचन करताना दिलेलं होतं. ते दुसरा पुरस्कार आहे की उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार आहे. दशकानंतर तपानंतर आपल्याला हा पुरस्कार पुन्हा मिळत आहे. या ठिकाणचाही QR कोड फेसबुकला असणारे त्याचे असणारी ट्रॉफी आणि इतर जे आहेत सरांच्या स्वतःच्या फेसबुक पोस्टवरती पोस्ट केलेला आहे.
आता QR कोड देत असताना एक रिस्क अशी आहे. काल एक मी न्यूज चॅनल्स पाहत होतो, त्यामध्ये एका आमदाराने मी वर्षभर 5 वर्षामध्ये जी कामं केलेली आहेत त्याचं QR कोड स्वरूपामध्ये त्याने दाखवलं होतं. आणि तो QR कोड स्कॅन केला की दुसऱ्या साईटला जायचं. किंवा आपल्याकडे ॲल्युमिनीचं देखील वेबसाईट आहे, फेसबुक अकाउंट आहे, तर हॅकिंगचं प्रमाण याच्यामध्ये वाढलेलं आहे. त्यामुळे जे व्हिडिओ आपण या ठिकाणी QR कोड तयार केले तर ते ऑथेंटिक चॅनलला आपण दिले. म्हणजे अगदी तारांगणचा जरी व्हिडिओ होता तर मी तो प्युअर फॉर्ममध्ये व्हिडिओ घेतला, नंतर गडकरी सरांच्या चॅनलला तो होस्ट केला. कारण होस्ट पण महत्त्वाचा आहे. जो चॅनल आपण ठेवला तो कन्सिस्टंटली ठेवणं महत्त्वाचं आहे. जे QR कोड मुखपृष्ठासाठी दिलेले आहेत ते स्वतः मी त्याची मेल तयार केलेला आहे आणि माझ्या स्वतःकडे ते होस्ट राहणार आहे. जोपर्यंत माझं मेल अकाउंट चालेल तोपर्यंत हे QR कोड चालू असणार आहे. त्यामुळे ती देखील जबाबदारी पाहिलेली आहे. त्या ठिकाणी जर QR कोड तुम्ही बघितला तर एकदम छान त्याला गाणं दिलेलं आहे, परदेसे मिलते है कंदे अशा स्वरूपाचं आहे. सुरुवातीला आपले टीम लीडर आहेत, प्राचार्य सर पुढे चालतात, काशीद सर पाठोपाठ आहेत आणि नंतर मग IPC कोऑर्डिनेटरच्या पाठीमागे आपण सगळे वरती जात असताना असा रंजक स्वरूपाचा व्हिडिओ त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. एक क्षणचित्र आहे. त्यानंतर पुढचं जे आहे ते अभिनंदनीय स्वरूपात हे महत्त्वाचं आहे. ज्या ज्या वर्षभरामध्ये ॲक्टिव्हिटी झाल्या आणि ज्या घटकांनी महाविद्यालयाचं नाव विद्यापीठ स्तर आणि राज्य स्तरावरती घेऊन गेले त्या सर्व घटकांच्या ठिकाणी नावलौकिक किंवा कौतुक दाखवलेलं आहे. करिअर कट्ट्यामध्ये मिळालेले वेगवेगळे पुरस्कार महाविद्यालयाला त्या ठिकाणी दाखवलेले आहेत. त्यानंतर इंटरनॅशनल कॉन्फरन्स बाली इंडोनेशिया या ठिकाणी झाली. ही QR कोड स्वरूपामध्ये जवळपास 7 ते 8 तासांची कॉन्फरन्स आहे आणि ती QR कोड स्वरूपामध्ये केली आहे. मॅडमनी स्वतः त्यांच्या चॅनलला होस्ट केलेलं आहे. व्हिडिओ क्वालिटी सुद्धा चांगली आहे आणि मग ते 2 फोटो त्या ठिकाणी दाखवलेले आहेत. त्यानंतर जे आहे ते वेगवेगळ्या स्पर्धा आहेत. त्या ठिकाणी प्रतिभांतर महावीर नेतृत्व स्पर्धा आहे. कनिष्ठ विभागामध्ये जो हा विद्यार्थी बोललेला आहे हा QR कोड सर्च करतात याचा आणि हे फोटो मी स्वतःच शूट केलेला आहे म्हणजे प्रतिभाच्या संदर्भामध्ये. कारण ज्यावेळेस माझी जबाबदारी दिली की ही आयडिया डोक्यामध्ये असल्यामुळे बॅकएंडला वर्क सुरू होतं. एकदम प्युअर फॉर्ममध्ये हा सुद्धा फोटो आहे. त्याचबरोबर ती जो वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी आहे त्याचा सुद्धा पूर्ण व्हिडिओ त्या ठिकाणी पाहायला मिळत असतो. त्यामुळं हे जे आहे तर ते पुढे नवीन टेक्नॉलॉजी आता आपल्याकडे येते. नॅकच्या संदर्भामध्ये JP पाटील सरांचं जे कॉन्फरन्स झाली तर ती कॉन्फरन्स देखील पूर्ण आहे तर डिजिटल स्वरूपामध्ये उपलब्ध आहे. गडकरी सरांच्या चॅनलला तो होस्ट केलेला व्हिडिओ आहे. त्यानंतर जो आहे तो कार्यमग्नता हे पुस्तक प्रकाशनाचा समारंभ झाला होता. कारण आपल्या महाविद्यालयातील प्राध्यापकांनी नवीन साहित्य निर्माण करणं आणि त्याची प्रसिद्धी योग्य पद्धतीने होणं हे महत्त्वाचं आहे. QR स्वरूपातील असणारा त्या ठिकाणी जो फोटो दिलेला आहे तो QR स्कॅन करताच गांगुडे सरांचं जे त्या ठिकाणचं बीजभाष्य हे सुरू होताना दिसून येईल. त्यानंतर तारांगण हे जे संस्थेच्या वर्धापन दिनाने सुवर्ण महोत्सवानिमित्त जे कार्यक्रम ठेवला होता तर त्या स्वरूपातील असणारा एक हे पेज बनवलेलं आहे. कोला स्वरूपामध्ये आहे कारण डिजिटल स्वरूपामध्ये ज्यावेळेस आपण देतोय तर ते बॅकएंडला खूप देता येऊ शकतं, परंतु आपण ऑफ लाईन पण बघतोय. प्रिंट मीडिया आपण सोबत ठेवलेला आहे. त्यामुळे दोन्हीचा संबंध आणि मेळ घालताना खरं कसरत करावं लागत असते. या ठिकाणी QR असतील तर बाकी ठिकाणी 1 किंवा 2 QR आहेत. या ठिकाणी 5 QR एका कोडला दिलेले आहे. इथून सुरुवात केली तर या QR वरती स्वतः अजितदादा पवार ज्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त कार्यक्रमात होते तर त्यांचा असणारा तो 3 तासांचा कार्यक्रम आहे. त्याच्यात कल्चरल कार्यक्रम सुद्धा संपूर्ण शाखांचे झाले होते ते देखील येत आहेत. त्यानंतर या ठिकाणी सुप्रियाताई बोलत असताना या ठिकाणी आहे. या ठिकाणी मात्र साहेबांची मुलाखत प्रकट मुलाखत झाली तर त्याबरोबर ते त्या ठिकाणी दिलेलं आहे. आपले सहकारी तुषार आपले सहकारी जे तुषार जगताप सर आहेत त्यांनी मुलाखत घेतली होती की त्यांना सुद्धा व्हिडिओ